प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। उच्च दर्जाचे शिक्षण, डिजिटल क्लासरूम, सायन्स पार्क, लॅब, खेळाचे विस्तीर्ण मैदान, विद्यार्थ्यांच्या हाती लॅपटॉप, टॅब, जंगल सफरीत भोजन, बगीचा अशा विविध सुविधा त्याही जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वास बसत नाही। परंतु सवस्तर जिल्हा परिषद शाळांनी या सुविधांच्या बळावर स्मार्ट शाळा म्हणून राज्यात आदर्श निर्माण केला आहे। ग्रामीण भागातील सरकारी शाळा ही गुणवत्तेच्या बाबतीत सक्षम पर्याय ठरू शकतात, हे या शाळेने सिद्ध केले। जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजेश नामदेवराव परजणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेत सलग 2 वर्ष विभागस्तरीय पारितोषिक प्राप्त केले। टप्पा क्रमांक 3 साठी शाळेचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे। राज्यात स्कॅप उपक्रमात प्रथम 10 शाळांमध्ये स्थान मिळवले। ही शाळा 365 दिवस सुरू असते। विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम माध्यमातून प्रभावी अध्यापन, 5वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅबद्वारे अभ्यास सराव, त्यामुळे डिजिटल साहित्य विद्यार्थी सहजगत्या हाताळतात। विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सुसज्ज सायन्स पार्क व लॅब उभारण्यात आली। विदेशातील शाळांना लाजवेल असे सुसज्ज ग्रंथालय असून खेळासाठी विस्तरण मैदान आहे। राशीनिहाय झाडांचे संवर्धन, स्वतंत्र हँड वॉश स्टेशन, ओपन जिम, स्वच्छतागृहे, बॉटनिकल गार्डन, गांडूळ खत प्रकल्प या उपक्रमाबरोबर परस बागेत भाजीपाला, फळे, झाडांची लागवड करून शालेय पोषण आहारात त्यांचा वापर केला जातो। शास्त्रज्ञ डॉक्टर झालेले माजी विद्यार्थ्यांचे लावलेले फलक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरते। गतवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या 5वी वर्गातील 21 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले, तर एक विद्यार्थी राज्य पातळीवर झळकला। 5 वर्षात 60हून अधिक विद्यार्थी यादीत अव्वल आले। My name is Harshita Mangesh Surune. My school name is JP Primary School, Samosar. My class teacher name is Kardeman. My headmaster name is Patam. Sir, I like school. I like study. चा अर्थ होता माझे नाव। दुसऱ्या वाक्याचा अर्थ होता मी दुसरी शिकते। तिसऱ्या वाक्याचा अर्थ होता की मी 7 वर्षाची आहे। चौथ्या वाक्याचा अर्थ होता माझ्या शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर आहे। शाळेतील विविध उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी मुख्याध्यापक फैयाज खान पठाण यांची निवड केली होती। शाळेच्या विकासात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे मार्गदर्शन लाभते। गट शिक्षक अधिकारी शबाना शेख, शिक्षण शिक्षिकेतर यांचेही योगदान आहे। पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, अभियंता राजू दिघे, अश्विन वाघ आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सरची स्थापना 27 जुलै 1871 साली झालेली आहे। आज जवळपास 150 वर्ष झालेली आहे शाळेला। परंतु मागील 4-5 वर्षामध्ये शाळेमध्ये जे काही आमूलाग्र बदल घडून आलेले आहेत, त्यामुळे आज आपली जिल्हा परिषद संवत्सर शाळा ही राज्याला एक आदर्श शाळा म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे। आपल्या शाळेमध्ये असणारे विविध प्रकारचे जे उपक्रम आपण घेतले, तर त्यामध्ये ओपन सायन्स पार्क असेल, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे। त्याच्या शेजारी जर आपण बघितलं तर गोदा प्रवरा नावाचं बाल उद्यान आहे। विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निसर्गाची गोडी त्या ठिकाणी लागावी, निसर्गामध्ये त्यांना रमता यावं म्हणून त्या ठिकाणी आपण बाल उद्यान या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। शेजारीच त्या बाल उद्यानामध्ये असलेल्या झाडांचा पालापाचोळा जमा करून आपण विद्यार्थ्यांसाठी आपण एक गांडूळ खत प्रकल्प नावाचा एक प्रकल्प सुरू केला आहे। या खताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या परसबागेतील जे काही त्या ठिकाणी फळभाज्या असतील, भाज्या असतील, त्यामध्ये त्याचा आपण वापर करतो आणि त्यातून तो भाजीपाला तयार करून आपण शालेय पोषण आहारामध्ये त्या परसबागेतील भाजीपाला आपण वापरत असतो। म्हणजे विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी देण्यासाठी सुद्धा आपल्याला परसबागेचा उपयोग होतो। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याकडं एक नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र म्हणून नावाची एक संकल्पना आहे। त्याच्यामध्ये 520 प्रयोग विद्यार्थ्यांना आहेत की जे छोटे छोटे प्रयोग विद्यार्थी हाताळतात। सुट्टीच्या दिवशी पालकांना आपण त्या ठिकाणी QR कोडच्या माध्यमातून त्या प्रयोगांची त्या ठिकाणी जर QR कोड पाठवला तर पालक त्या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांना घरी सुद्धा ते प्रयोग दाखवू शकतात। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये आणखी एक असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे 108 दाखले त्या ठिकाणी समजा आपले जे आहेत 1908 पासूनचे दाखले हे आपण डिजिटल स्वरूपामध्ये स्कॅन करून ठेवलेले आहेत।
की भविष्यामध्ये ज्या वेळेला समजा आपल्याला एखादा जुना दाखला शोधायचा असतो तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कागद आपल्याला हाताळावा लागत नाही. त्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर चालू केलं की अगदी 100 वर्षापूर्वीचा दाखला सुद्धा आपण एका मिनिटामध्ये आपण त्या पालकांना देऊ शकतो. अशा पद्धतीने एक डिजिटल स्वरूपामध्ये रेकॉर्ड पण आपल्या शाळेचं आपण जतन करून ठेवलेलं आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पाठीमागे भव्य असं मैदान आहे. त्यावरती विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल यासारख्या खेळांची त्या ठिकाणी मैदान आपण तयार केलेलं आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुंदर असं लॉन्च त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. आणि ओपन जिम आहे. खेळाची भरपूर अशी साधनं आहेत की झोका असेल, सिसॉ यासारख्या संपूर्ण पद्धतीची जी काही आधुनिक साधनं आपण ज्याला म्हणतो खेळाची, ती भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षणाची गंगा जी म्हणतो आपण ती त्यांच्या घरापर्यंत जावी म्हणून विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल, त्याचप्रमाणे बालस्नेही सभागृहामध्ये 100 इंची टीव्हीच्या माध्यमातून अगदी जंगल थीम ज्याला आपण म्हणतो, जंगलात गेल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. जेणेकरून विद्यार्थी सर्वगुण संपन्न तयार व्हावा असा ध्यास या शाळेने घेतलेला आहे. आणि त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ असतील, पालक असतील, अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचं सहकार्य, माजी विद्यार्थ्यांचं सुद्धा मला खूप काही सहकार्य या ठिकाणी मिळत आहे. आणि ही शाळा नावारूपाला येण्यामध्ये सर्वांचं बहुमोल योगदान आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.